नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव 5,500 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव 5,500 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव 5,500 पर आणि आणखीन किती वाट पाहावी लागणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,500 पर होण्यासाठी। या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव 5,500 पर। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,500 पार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार। तर बघा मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्या देशामध्ये जो बाजारभाव आहे तो कसा आहे, मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या असणारी बाजारभाव पातळी, मागणी पुरवठ्याची स्थिती आणि भविष्यातील घटक व घटना यांचा विचार करूया। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जेव्हापासून अमेरिकेने व्याजदरात कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात संथ गतीने का होईना पण एकतर्फी तेजी चालू आहे। अहो, जो बाजारभाव $10 प्रतिबुशेसच्या आसपास होता तो आता $10.40 प्रतिबुशेसच्या वर गेला। म्हणजे आपल्याला 1 तारखेनंतर बाजार जर $10.5 प्रतिबुशेस क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको। त्याचबरोबर मित्रांनो, आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही तेजी कायम राहणार आणि आपल्याला जो आहे तो मित्रांनो $11 प्रतिबुशेसचा जो रेट आहे तो आपल्याला 31 ऑक्टोबरच्या आसपास एकतर मिळेल, नाही तर आपल्याला नोव्हेंबर महिन्यात तर पक्का मिळणार। दुसरीकडे मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशात जो बाजारभाव आहे तो 4,700 आणि देशातील घटनांचा विचार केला समजा तर देशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्याच्यामध्ये आता बघा, जी महाखरेदी ती 15 ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहे। दुसरी गोष्ट काय मित्रांनो की या ठिकाणी जो परतीचा पाऊस आहे त्याचा आपल्याला परिणाम सध्या होताना दिसतोय, पण आणखीन जोमानं काही कापणी सुरू झाली नाही। आता पाऊस ओसरला की सुरू होईल, पण पुन्हा परतीचा पाऊस काय करतो याच्यावरती सुद्धा भाव अवलंबून आहे। तर या गोष्टींचाही विचार आपल्याला इथं करावा लागेल की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, महाखरेदी सोयाबीनची ती कधी सुरू होते आणि त्याचबरोबर परतीचा पाऊस, जर या गोष्टी अनुकूल घडल्या तर 15 ऑक्टोबर नंतर बाजारभावात तेजी येऊन बाजारभाव हे 5,200 पार जाऊ शकतात। पण आपल्या मनातील प्रश्न काय की बाजारभाव 5,500 कधी होणार? तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो की आपल्याला 31 ऑक्टोबर पर्यंत देशात बाजारभाव 5,500 पार जाताना सध्या काही दिसण्याचे चान्सेस नाही येत। तर आपल्याला कमीत कमी नोव्हेंबर महिन्याची वाट 5,500च्या भावासाठी बघावी लागेल, हे तेवढंच खरं। तर मित्रांनो, ही होती तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे की आपल्याला देशांतर्गत बाजारात आता कधी मिळणार बाजारभाव 5,500 पार। याबद्दल काही विचारायचं असेल, तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि येणारे जे काही व्हिडिओ त्याच्यामध्ये भविष्यात बाजारभाव काय राहणार याबद्दल संपूर्ण माहिती मी आपल्याला देत राहणार। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.